शिवसेना शेतकरी सेनेचे राज्य सचिव जनार्दन पाटील, करवीर तालुका अध्यक्ष विलास पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष रंगराव पाटील, शंकरराव झांजगे, नामदेव कारंडे, शामराव टिपुगडे, बाळासाहेब पाटील, वसंतराव पाटील यांनी करवीर तालुक्यातील परिते इथल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याला भेट दिली। या भेटीवेळी कारखान्यातील ऊसाचा रस गटारीतून जात असल्याचं निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी त्याचं चित्रीकरण करत कारखाना प्रशासनाचा निषेध केला। शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेऊन कारखाना व्यवस्थापनावर टीका केली। आज शेतकऱ्यांची जवळ 17-18 सालची 7 ते 8 कोटी रुपये देणे बाकी आहे। त्याबरोबर सभासदांची शेअर्स आणि टनेज साखर जवळ गेल्या 5-1 वर्षाची देणे बाकी आहे। कामगारांचा पगार 7 महिन्याचा देणे बाकी आहे। जवळजवळ कारखान्यावरती आज 400 ते 500 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि या कर्जापोटी वर्षाकाठी 40 ते 50 कोटी रुपये व्याज जाते। अशा आर्थिक अडचण असताना कारखान्याचा कारभार काटेकोरपणे करणं गरजेचं होतं, परंतु कारखान्यामध्ये आज आम्ही परिस्थिती बघितली तर हजारो लिटर रस हा गटारला वाहून जात होता। ही रिकव्हरी पाडून रस गटारला घालवून जर तुम्ही कारभार करत असाल तर खरोखर हे काम करण्याच्या पात्रतेचं संचालक मंडळ नाही। शेतकरी सेनेच्या या आरोपांबाबत आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। आम्ही कारखान्याचं असं नुकसान का करू असा प्रतिसवाल करत चेअरमन पाटील यांनी कारखान्याचा कारभार काटकसरीनं आणि पारदर्शक पद्धतीनं सुरू असल्याचा दावा केलाय। कुणीही अविचारानं कारखान्याची बदनामी करू नये असं आवाहनही चेअरमन पाटील यांनी केलंय।